under the boughs where the shadows play. The wind hums songs at the break of day. Whispering pines, secrets untold, carrying tales only the forest holds. Moonlight spills through the velvet dark, etching patterns, leaving its mark. The roots stretch deep, the earth's gentle sigh, a lullaby sung to the open sky. Oh, whispering pines, sing me your tune. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या YouTube चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। नवीन दिवसाची छान नवीन सुरुवात झालेली आहे आणि टिफिन नाश्ता वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता मी चालली आहे मंदिरामध्ये आणि तुम्ही सुद्धा चला, मी तुम्हाला ते मंदिर दाखवते आणि मंदिर खूप सुंदर आहे आणि तिथला परिसर सुद्धा छान आहे। मी तुम्हाला ते मंदिर आज दाखवेल आणि कनेक्टेड राहा। आजच्या दिवसामध्ये जे जे होईल ते मी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे, सो स्टे कनेक्टेड। हॅलो, तर मंदिरातून तर आली आणि कालचं जे डोशाचं बॅटर होतं त्याच्यापासून नाश्ता केला, पण आता काहीतरी वेगळं खायला करते। जेवण काय करायचं अजून ठरवलेलं नाहीये, पण मक्याचा चिवडा करणार आहे मी, पटकन होणारा, कारण करून ठेवला ना की तो नाहीच खाल्ला जात, म्हणजे तसाच राहतो। त्याच्यामुळे पटकन थोडासाच करेल मी ह्या बाउलमध्ये आणि त्याच्यामध्ये शेंगदाणे वगैरे टाकेन। मी तुम्हाला दाखवते। माझ्याकडे मम्मींनी दिलेला असा कच्चा मक्याचा चिवडा आहे आणि मग तो जेव्हा जेव्हा आम्हाला असं वाटतं की खायचा आहे तेव्हाच मी तो, तर हा चिवडा आपण आता करूया। आणि माझे टिश्यू पेपर संपलेत म्हणून मी हा कागद ठेवलाय आणि या कढईत करेन। A few moments later. तर 5 मिनिटांमध्ये आपला छानपैकी चिवडा तयार झाला। मी त्याच्यात शेंगदाणे टाकलेत, थोडंसं मीठ टाकलं आणि मसाला टाकलाय आणि थोडंसं तेल हे करून देते, जाऊन देते खाली, मग आपण खाऊया। 2 hours later. हॅलो गाईस, तर मी आता चालली बाहेर, तर मी छानपैकी आवरते आता। आज मी छान क्लचर लावणार आहे। तुम्हाला रील मध्ये दाखवलं होतं, बघू कसं बसतं। ऍक्च्युली ते बसायला थोडं डिफिकल्ट जातं, त्याला सिल्की हेअर्स लागतात, माझे तेवढे नाही, माझे फ्रीझी हेअर्स आहेत। हॅलो गाईस, तर चला मार्केटमध्ये माझ्यासोबत। ॲक्च्युली मार्केटमध्ये काय काम नाहीये, त्यांचं महत्त्वाचं एक काम आहे, ते करायचं मला, आणि पाऊस पण नाहीये, त्याच्यामुळे म्हटलं पटकन जाऊन येऊया। सो चला, मी तुम्हाला आज दाखवते की तलावपाळी किती भरलाय, म्हणजे पूर्ण कट टू कट आलाय। पूर्ण भरली आहे, म्हणजे ही जी खाली झाडं वगैरे आहेत ती पण पाण्याखाली गेलेली आहेत। आज तरी पाऊस नाहीये त्याच्यामुळे खूप कमी पाणी दिसतंय, पण हे जे दिसतंय ना तुम्हाला कॉर्नर, तिथपर्यंत पाणी होतं काल, आणि मी तुम्हाला पुढे पण दाखवते। मस्त झालंय, क्लायमेट खूप छान झालंय, एकदम भारी। पाऊस नाहीये म्हणून दाखवता येते, नाहीतर मग नसतं दाखवता आलं।
भारी केलंय ना रिनोव्हेशन. इथे योगा वगैरे असतो, बाजूला स्विमिंग असते, पण हे मस्तच केलंय. रिनोव्हेशन केलंय, खूप दिवस चालू होतं, भारी वाटतंय बघ. मला ही गाडी खूप आवडते. वैभवी वैभवी हॅलो. तर मी ते जेल पॉलिश केली आहे, टेम्पररी वाली जेल पॉलिश असते ती. कारण मी हर्षदाच्या लग्नामध्ये नेल एक्सटेन्शन केले होते आणि ते घरीच काढले आणि सगळ्यात मोठी चूक केली. त्याच्यामुळे माझे नेल्स खूप वीक झाले, ऑलरेडी थोडेसे वीक आहेत माझे नेल्स. पण तुम्ही अशी चूक अजिबात करू नका. तुम्ही ते जेल पॉलिश केलं आणि छान दिसतंय ते, म्हणजे काम वगैरे पण करता येतं. नेल एक्सटेन्शन केलं की थोडंसं काम करायला डिफिकल्ट जातं. सो बघूया आता किती दिवस खाते. आणि मस्त छान पटकन केलं त्यांनी आणि व्यवस्थित पण केलं. A few moments later. गाड्या काही संपायचं नाव घेत नाहीये. किराणा दुकानामधून 2-4 वस्तू घेतल्या आणि आज मी मसाला दूध करणार आहे, म्हणजे त्यांच्यासाठी जेवण करेल. पण मला भूक नाही आज, इच्छा नाहीये जेवायची. आपण आज मसाला दूध करेन. त्यासाठी मी तो मसाला पण आणलाय, पण तो मी थोडासाच टाकेन आणि आपण घरी जे काय ड्रायफ्रुट्स वगैरे आहेत ते सगळं टाकून मी करेन, तुम्हाला दाखवेन सुद्धा. आणि आज तेच माझं जेवण. हॅलो. तर घरी आली आता आणि पटकन जेवण करते काहीतरी, कारण आम्ही खूप लवकर जेवतो आणि आज लेट झालंय. सो पटकन असं काहीतरी होईल असं त्यांना जेवण करून देते. मला तर आज अजिबात भूक नाहीये, त्याच्यामुळे मी मसाला दूध पिणार आहे. आणि कनेक्टेड राहा, शेवटपर्यंत आपला ब्लॉग बघा. आणि 1-2 दिवसानंतर तुम्हाला वेगळे ब्लॉग बघायला मिळतील, कारण मी माझ्या सासरी म्हणजे आमच्या घरी जाणार आहे. सो कनेक्टेड राहा आणि आजचा ब्लॉग पण शेवटपर्यंत बघा. A few moments later. तो सगळी कामं माझी झालेली आहेत, भांडी, ओटा, जेवण वगैरे सगळी. आणि आता मी करणार आहे मसाला दूध. आणि मला तर खूप कंटाळा पण आलाय, पण मी करणार आहे कारण मी तुम्हाला बोललेली पण आहे. आणि मला दूध खूप राहिले घरामध्ये, मेन ते रिझन. चला आपण मसाला दूध करूया पटकन. ह्याच्यामध्ये पण दूध आहे, ह्याच्यामध्ये पण दूध आहे. आता आपण काय करू, ह्याच्यामधलं थोडंसं दूध ह्याच्यामध्ये घेऊया आणि ह्याच्यात मसाला दूध करू. मला साय पण खूप आली. आधी याची साय काढू, कारण ना ती साय जाईल सगळी त्याच्यामध्ये. तुम्ही पहिले साय काढून घेते ह्याची. मला वाटते खूप झालं एवढं. ह्याच भांड्यामध्ये करू, म्हणजे दुसरं भांड खराब नको करायला. तर आपण हे 10-15 मिनिटं छान आटवून घेऊ व्यवस्थित. दूध जोपर्यंत उकळते तोपर्यंत आपण हे ड्रायफ्रुट्स म्हणजे बदाम, पिस्ता असे थोडेफार आहेत ना, ते कट करून घेऊया. ड्रायफ्रुट्स विचार केला किसणीने किसून घेऊया, पण ते खूपच बारीक होतात. मग आपण सुरीनीच कट करूया. माझ्याकडे आहे ते ड्रायफ्रूट कटर, पण त्याने एकदम पातळ स्लाइस होतात. सो आपण आता ते सुरीनी कट करूया. आता मी थोडंसं दूध गरम झालंय, त्याच्यामध्ये टाकते साखर. 4 चमचे बास होईल मला वाटते. खूप गोड झालं तर ते पण चांगलं नाही लागत. त्यानंतर मी इथे घेतलेला आहे बदाम, पिस्ता, वेलची पावडर, त्यानंतर 4 ओळे आणि काय बरं केशर. आपण हे सगळं एकदाच टाकू. आता मिक्स 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 छानपैकी मिक्स करून घेऊया. मस्त 15 मिनिटासाठी अजून छान उकळून घेते आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकेन दूध, मसाला दूध. दूध मसाला नाही, मसाला दूध.
मला तर झोप आली आहे तर काय कळत नाही मी काय बोलते. तर मस्त स्मेल येतो वेलचीचा, पण हे छान उकळलं तरच मस्त लागतं. सो आपण थोडा वेळ उकळून देऊया. हे दूध उकळतंय तोपर्यंत मी कचरा बाहेर ठेवून देते, म्हणजे सकाळी कचऱ्यावाला घेऊन जातो, नाहीतर मग दिवसभर तसाच राहतो तो. कारण सकाळी तो खूप लवकर येतो आणि तेवढ्या लवकर तर मी काय उठत नाही आता, त्याच्यामुळे ते काम पण करून घेते. आता दुधाला कलरच नाही आला केशरमुळे, पण तेच मेन आहे, त्याच्यामुळे तर तो प्यावासा तरी वाटतं मसाला दूध. मी काय करते, एका कपमध्ये दूध घेतलंय थोडंसं आणि त्याच्यामध्ये केसर टाकते आणि थोडा वेळ ते 2 मिनिटासाठी ठेवून देते, म्हणजे त्याला कलर येईल आणि मग ते त्याच्यामध्ये टाकते. बघूया त्याने तरी काय होतंय का. बघू आता याला तरी कलर येतोय का. दूध छान उकळलं, आता आपण त्याच्यामध्ये टाकूया मसाला दूध, सॉरी दूध काय म्हणतात, दूध मसाला, हा तसंच काहीतरी. हे मी जे टाकलं तेच आहे ह्याच्यामध्ये, काय वेगळं नाहीये. बस झालं, जास्त नको मसाला टाकायला, कारण मी जे जे टाकले तेच आहे त्याच्यामध्ये, मग कशाला उगाच डबल. मी तर पहिल्यांदा वापरते हे, मी कधीच नाही वापरलं हे. बस झालं का, बस झालं. केशर आहे की मजा काही कळतच नाही, कलरच येत नाही आणि मला खूप झोप आली, मी टाकते तासच, जाऊ दे तिकडे. आलाय कलर थोडासा येतो. मला हे मसाला दूध कमी आणि रबडी सारखंच जास्त वाटतंय. जे काय असेल ते प्यावं तर लागणार आहे, पण स्मेल मस्त येतोय, छान असा एकदम दुधाचा, म्हणजे खवा करताना जसा येतो ना तसा येतो. तो ठेवूया का, अजून थोडा वेळ ठेवतेच. फायनली मसाला दूध छानपैकी रेडी झालेलं आहे आणि बासुंदीसारखा वास येतो त्याला मस्तपैकी. आता बघूया त्यांना विचारून कसं लागतंय, कारण मी खूप महिन्यानंतर केलंय हे, सो बघूया त्यांना विचारून. सो मसाला दूध अतिशय छान झालं होतं, म्हणजे अगदी मस्त बासुंदीसारखं लागत होतं आणि मी खूप महिन्यानंतर आज केलं आणि तुम्ही सगळे सुद्धा नक्की करत असाल, मला पूर्ण खात्री आहे. पण तुम्ही इथपर्यंत आपला ब्लॉग बघताय ह्याच्यासाठी तुमचे मनापासून आभार. आणि आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया आणि आपल्या व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि जाता जाता आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. उद्या पुन्हा भेटूया, तोपर्यंत गुड नाईट, बाय बाय, टेक केअर.